नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 4 ज्याला आपण संस्था पातळीवरील राऊंड म्हणतो, तर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड संस्था पातळीवरील राऊंड हा सुरू झालेला आहे। तर चला पाहूया त्या संदर्भात असलेली आपली अपडेट। यासाठी जावं लागेल CETCLच्या वेबसाईटवरती। तत्पूर्वी आपला जो शेड्यूल आहे तो आपण चेक करूया। आपला कॅप राऊंड 1, 2 व 3 हे तिन्ही कॅप राऊंड संपलेले आहेत। ॲसिस्टंट कॅप राऊंड आपण ज्याला म्हणतो, म्हणजेच एक कॅप राऊंड सुरू झालेला आहे। तर 25/9/2024 या दिवशी आपली व्हॅकंट लिस्ट डिस्प्ले होणार आहे। त्यानंतर 25 तारखेपासून आपले जे ऑप्शन फॉर्म आहेत, जो की शेवटचा राऊंड आहे, शेवटचा आपला चान्स आहे, त्याचे ऑप्शन फॉर्म, चॉईस फॉर्म हे सुरू होणार आहेत। 25/9/2024 ते 27/9/2024 या दरम्यान आपल्याला ऑप्शन फॉर्म फुलफिल करायचे आहेत, भरायचे आहेत। तर हे ऑप्शन फॉर्म आपल्याला दिलेल्या कालावधीत भरायचे आहेत, ही बाब आपण लक्षात ठेवा। व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। CETCLच्या वेबसाईटवरती आपण आलो आहोत, जिथे आपण इथे पाहू शकता की आपल्याला एक सूचना इथं पाहायला मिळते, न्यू रजिस्ट्रेशन त्यानंतर फॉर्म एडिटिंग आणि कॉलेज सिलेक्शन हॅज बीन स्टार्टेड फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, प्लीज चेक द शेड्यूल। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, शेड्यूल आपण पाहिलेलं आहे। 25 ते 27 म्हणजे 25, 26, 27 3 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सर्व जे आपले ऑप्शन्स आहेत ते आपल्याला इलिजिबल ऑप्शन्स आपल्याला भरायचे आहेत, जेणेकरून आपला नंबर लागला पाहिजे। त्यानंतर दुसरा जो इथं पॉईंट आपल्याला दिलेला आहे, प्लीज रीड नोटीस फॉर कॅप राऊंड 4, चौथ्या कॅप राऊंडची जी नोटीस आलेली आहे त्याचाही आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। ती नोटीस आपण चेक करून घ्या, पाहून घ्या। त्यानंतर ऑल न्यू नॉन ॲडमिटेड कॅन्डिडेट्स, ज्यांचं ॲडमिशन पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडला झालेले नाही, अशा कॅन्डिडेटला आपण नॉन ॲडमिटेड कॅन्डिडेट असं म्हणतो। म्हणजे प्रवेश न झालेले सर्व विद्यार्थी आर इलिजिबल फॉर दिस राऊंड, दॅट इज 4th राऊंड। कॉलेज सिलेक्शन इज मॅन्डेटरी टू बी इलिजिबल फॉर दिस राऊंड। तर आपल्याला कॉलेज निवडायचे आहेत, म्हणजे ऑप्शन्स दिल्याशिवाय आपला नंबर लागणार नाही, असं ह्या पॉईंटचं म्हणणं आहे। त्यानंतर पुढचा पॉईंट, कॅन्डिडेट कॅन अनलॉक द कॉलेज सिलेक्शन एनी टाईम ड्युरिंग द गिवन शेड्यूल। गिवन शेड्यूल काय आहे, तर 25, 26 आणि 27 या 3 दिवसामध्ये तुम्ही कधीही तुमचा फॉर्म लॉक करू शकता, अनलॉक करू शकता। फॉर्म लॉक केला नाही तर आपला नंबर लागणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी। त्यानंतर नो व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट विल हॅपन, कॉलेज विल डायरेक्टली व्हेरीफाय द डॉक्युमेंट ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन, सो अपलोड डॉक्युमेंट करेक्टली। डॉक्युमेंट आपल्याला करेक्टली अपलोड करायचे आहेत। काही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स नाकारण्यात आलेले आहेत, हे आपल्याला माहीत आहे। तर मार्क आपले करेक्ट जे मार्क आहेत तेच टाका, त्यात पॉईंटमध्ये जरी बदल असेल तर तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही, याची आपण दक्षता घ्यावी। त्यानंतर प्लीज सिलेक्ट मॅक्झिमम नंबर ऑफ कॉलेजेस। आता हा शेवटचा राऊंड आहे, यात जर तुमचा नंबर नाही लागला तर ह्या वर्षीच तुमचं BEd करण्याचं स्वप्न ते दूरच राहील, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त ऑप्शन द्यायचे आहेत आणि याप्रमाणे आपल्याला ह्या सूचना पाळायच्या आहेत। तर चला थोडं आता पुढे जाऊया। पुढे गेल्यानंतर आपल्याला परत एक रनिंग नोटिफिकेशन इथं पाहायला मिळतं, ज्या नोटिफिकेशनमध्ये आपण पाहू शकता की न्यू रजिस्ट्रेशन्स, त्यानंतर फॉर्म एडिटिंगमध्ये काय असतं, कोणाचं नाव चुकलं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म चुकला आहे ते भरता येतं। कॉलेज सिलेक्शन हॅज बीन स्टार्टेड फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, प्लीज रीड नोटीस फॉर केअरफुली, प्लीज चेक शेड्यूलसुद्धा चेक करा असं आपल्याला सांगितलेलं आहे। न्यू रजिस्ट्रेशन्स ऑलरेडी चालूच होते, ते काही बंद झालेले नव्हते। फक्त बंद काय झालेलं होतं, तर फॉर्म अनलॉक करणं ही जी सुविधा आहे ती बंद झालेली होती। ती आता 25 तारखेपासून 25, 26, 27 3 दिवस ती ओपन राहणार आहे, ह्याचा आपण लाभ घ्यावा। त्यानंतर इथे आपल्याला कॅप राऊंड 4ची जी नोटीस आहे ती आत्ताच आपण सांगितलेली, ती नोटीस आपल्याला इथं चेक करता येईल। आपण व्ह्यूला क्लिक करूया, डाउनलोड करायचा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याला डाउनलोड करायचं आहे। विद्यार्थी मित्रो, डाउनलोड केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की 24 सप्टेंबर 2024ला ही नोटीस जाहीर झालेली आहे। ॲसिस्टंट कॅप राऊंड 4 आपण त्याला म्हणतो, BEdचा कॅप राऊंड आहे। विविध सूचना आपल्याला दिलेल्या आहेत, यावरती आपण सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तर तो व्हिडिओ आपण चेक करून घ्यावा, ज्यामध्ये यातले जे डिटेल्स आहेत आपण त्याची चर्चा केलेली आहे। कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत, कशाप्रकारे आपल्याला ॲडमिशन्स ऑप्शन्स द्यायचे आहेत, ॲडमिशन्स घेता येतील, हे यामध्ये दिलेलं आहे। हा शेड्यूलसुद्धा आपण ह्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया, तिथून आपल्याला हा जो कॅप राऊंड 4चा नोटीस आहे, 4th नोटीस, ती आपल्याला डाउनलोड करता येईल। आता आपण बॅक घेऊया। बॅक घेतल्यानंतर आपल्याला थोडं स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर ह्या सर्व जुन्या नोटीस आहेत, ज्या ऑलरेडी आपण चेक केलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत। त्यानंतर ॲडमिशन शेड्यूल इथून डाउनलोड आपल्याला करता येतो। ॲडमिशन शेड्यूलला क्लिक करूया। क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो, जेथे
आपल्याला 10 सप्टेंबरला जो ॲडमिशन शेड्यूल आपला बी एडचा आलेला आहे फुल शेड्यूल, जो आपण पाहिलेला आत्ता पाहिलेला शेड्यूल जो होता या व्हिडिओमध्ये, तो 10 तारखेचा शेड्यूल आहे, जो की 9 तारखेला पब्लिश झाला होता. तर तो शेड्यूल आपल्याला काय करता येतो, इथून डाउनलोड करून घेता येतो. याला क्लिक करायचं आहे. क्लिक करताच व्ह्यू फाईल, ओपन फाईल, त्यानंतर डाउनलोड असा ऑप्शन आपल्याला पाहायला भेटतो. तर ह्या शेड्यूलची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया, जेणेकरून आपल्याला तो डाउनलोड करून घेता येईल. त्यानंतर आपण थोडं बॅक येऊया. बॅक आल्यानंतर थोडं वरती स्क्रॉल करायचं आहे आपल्याला. स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. त्यानंतर ॲप्लिकेशन्स लॉकड, ॲप्लिकेशन भरपूर लॉक झालेले आहेत. ॲप्लिकेशन्स व्हेरीफाय 47,082 एवढे झालेले आहेत. ऑप्शन्स लॉकड, अजून ऑप्शन करायची सुविधा. आता अजून एक पहा, 479 म्हणजे 479 इतके कॉलेजेस आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी आपल्या कॅपराऊंडमध्ये होते. आता कॉलेजची पण संख्या इथं वाढलेली आहे, ती आपल्याला 3ने प्लस झालेली पाहायला मिळते. आता 482 कॉलेजेस आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी सज्ज आहेत, तयार आहेत. इंटेक कॅपॅसिटीसुद्धा वाढलेली पाहायला भेटते. 36,335 एवढी ती झालेली आहे. ॲडमिशन्स किती झाले हा आता मुख्य प्रश्न हा आहे. तर 23,089 एवढे ॲडमिशन झालेले आहेत आणि 36,000 एकूण जागा आहेत. तर जवळपास 13,000 जागा आपल्याला शिल्लक असलेल्या आपल्या राऊंडसाठी आपण इथे पाहू शकता. टोटल व्हॅकन्सी 13,246 आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एक आपल्याला मोठा चान्स आहे ज्यांना नंबर लागलेला नाही आहे. आता नंबर लावायचा कसा, ऑप्शन्स कसे द्यायचे हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्याशी निगडीत जे व्हिडिओ आहेत त्याच्या लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया, कशाप्रकारे आपल्याला कमी मार्क्समध्ये आपला नंबर लागेल. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज, अनॲडेड कॉलेज, ह्या सर्व कुठल्याही कॉलेजची जर जागा रिकामी असेल तर आपला नंबर त्या कॉलेजलासुद्धा चौथ्या राऊंडलाही लागतो, हे लक्षात घ्या. असं नाही की चौथ्या राऊंडमध्ये फक्त मॅनेजमेंटमधूनच जागा आहेत. तर मॅनेजमेंटमधून जागा कुठल्या कॉलेजला आहेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर जे स्वयं अर्थसहाय्यित कॉलेज आहेत तिथे मॅनेजमेंटच्या जागा असतात. सेल्फ फायनान्स कॉलेज आपल्याला पाहायला मिळतात. ऑटोनॉमस कॉलेज फक्त त्याच कॉलेजला मॅनेजमेंटच्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. इतर जागा ह्या पूर्णपणे आपल्याला, आणि प्रत्येक जागा फक्त आपल्या BEd CETमधूनच भरली जाते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मॅनेजमेंट असो किंवा गव्हर्नमेंट ॲडेड किंवा कुठल्याही प्रकारची जागा BEdची महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्याला BEd CET व्यतिरिक्त BEd करता येत नाही, ह्याची आपण खूणगाठ बांधून घ्यावी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्याला काय करायचं आहे, 4th राऊंड जो आहे त्याची नोटीस आपण पाहिलेली आहे, शेड्यूल पाहिलेला आहे, त्याप्रमाणे कार्यवाही करायची आहे. कुठलीही आपली अडचण, शंका, कुशंका असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून आपल्याला त्याचं उत्तर दिलं जाईल. आता इथं वरती आपण पाहू शकता 3 ज्या आडव्या रेषा आहेत त्याला आपण क्लिक करूया. त्याला क्लिक करताच आपल्याला चेक अलॉटमेंट व्हॅकन्सी असं पाहायला मिळतं. त्याला आपण क्लिक करताच चेक व्हॅकन्सी रिपोर्ट जे सगळ्यात खालचं आहे त्याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला परत एका पेजवरती आपण जातो. सगळ्यात अगोदर आपल्या युनिव्हर्सिटी एक लक्षात ठेवायची, कुठली तरी लक्षात घ्यायची, म्हणजे टार्गेट करायची असं आपण म्हणूया. आपण काय करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर याला क्लिक करूया. त्यानंतर या अंतर्गत असणारं कुठलंही आपण एक कॉलेज पाहूया. कॉलेज ऑफ एज्युकेशन उस्मानाबाद याला आपण क्लिक केलं आहे. त्यानंतर शो व्हॅकन्सी याला क्लिक करताच आपल्याला पहा, आपण चौथ्या राऊंडलासुद्धा इथं व्हॅकन्सीज पाहू शकता. ओपन कॅटेगरीची जनरलची जागा इथं पाहायला मिळते. ST कॅटेगरीची इथं जनरलची जागा पाहायला मिळते. त्यानंतर इथं परत एक आपल्याला जागा पाहायला मिळते. DJ अँड VJ कॅटेगरीची आपल्याला इथं जनरलची जागा पाहायला मिळते. तर अशा आपल्या जागा फाइंड आउट करायच्यात. परत इथं आपल्याला इंग्लिश मेथडसुद्धा इथं दिलेले आहेत. इंग्लिश मेथडसाठी एक जागा आहे हे पाहायला मिळतं. म्हणजे आपली मेथड, आपलं जे कॅटेगरीचं जे आपलं रिझर्वेशन आहे ते आपण करेक्टली पाहायचं आहे आणि त्यानुसार कार्यवाही करायची आहे. इथं वरती आपण बारमध्ये पाहू शकता कॅटेगरीची नावं दिलेली आहेत. ओपन कॅटेगरी SC ST VJ NTB NTC NTD OBC SC BC EWS आणि Gचा अर्थ काय असतो तर जनरल आणि Fचा अर्थ काय असतो तर फिमेल. लक्षात घ्या, Gच्या ठिकाणी जिथं G दिलेलं आहे तिथे जर व्हॅकन्सी असेल तर मुलाला आणि मुलींना म्हणजे गर्ल्स आणि बॉईज दोघंही तिथं अप्लाय करू शकतात. परंतु जिथं F दिलेलं आहे ओपन कॅटेगरीचं जर F असेल तर तिथं मुलाला ॲप्लिकेशन करता येत नाही, तिथं त्याला ॲडमिशन मिळत नाही. ही बाब आपण लक्षात ठेवा, त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करावी लागेल. त्यानंतर आता आपण पाहू शकता परत एक दुसरी बाब इथं अलॉटमेंट जे आहे सर्च कॉलेज. त्यानंतर आपल्याला इथे एक ऑप्शन पाहायला भेटतो सर्च कॉलेजही आपल्याला सर्च करता येतं. त्यानंतर सर्च कॉलेजला आपण क्लिक करूया. खालच्या 2 सर्च कॉलेज नाव आहेत, खालच्या सर्च कॉलेजला क्लिक केलं आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटीला आपण एक क्लिक करूया. आता युनिव्हर्सिटी आपण चेंज करूया. आपण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर युनिव्हर्सिटी जी की सोलापूर येथे स्थित आहे तिला क्लिक केलं आहे. स्टेटस कुठल्या प्रकारचं कॉलेज पाहिजे तर गव्हर्नमेंट कॉलेजला आपण क्लिक करूया. मीडियम कोणतं पाहिजे तर स्पेसिफिक मीडियम घेऊया. आपण म्हणूया मराठी मीडियम. सिलेक्ट कॉलेज टाईप ऑल ठेवूया. तर आता 3 टाईपचे कॉलेज आपल्याला पाहायला मिळतात. एक तर को एज्युकेशन. को एज्युकेशनचा अर्थ आहे गर्ल्स आणि बॉईज दोघांनाही ॲडमिशन देणारं कॉलेज. गर्ल्स एज्युकेशनचा अर्थ आहे बॉईजला ॲडमिशन नाही. बॉईज आपलं एकही कॉलेज असं नाही की फक्त बॉईजचं आहे. तर हे महाराष्ट्रात एकही कॉलेज नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे को एज्युकेशन किंवा आपल्याला गर्ल्स एज्युकेशनचे कॉलेज महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतात. आपण ऑल असं ठेवूया. तर ऑलला ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सर्च याला क्लिक करायचं आहे. सर्चला आपण क्लिक केलं आहे. तर इथे आपल्याला एकही रिझल्ट आलेला दिसत नाही आहे. म्हणजेच सोलापूर युनिव्हर्सिटी अंतर्गत एकही गव्हर्नमेंटचं बी एड कॉलेज नाही हे लक्षात घ्या. तर गव्हर्नमेंटचे जे बी एड कॉलेज आहेत विद्यार्थी मित्र आपल्याला फक्त 12च गव्हर्नमेंटचे बी एड कॉलेजेस पाहायला मिळतात. आता ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपण करूया सिलेक्ट युनिव्हर्सिटी. मग युनिव्हर्सिटीला म्हणूया ऑल. त्यानंतर कॉलेज आपण गव्हर्नमेंट ठेवूया. त्यानंतर मीडियम आपण सर्व मीडियमचे गव्हर्नमेंट कॉलेजेस चेक करूया. त्यानंतर बी एड सर्व प्रकारचे बी एड आणि म्हणूया सर्च. आता आपल्याला कॉलेजेस आलेले पाहायला मिळतात. तर कॉलेजची यादी आपल्याला इथं आलेली आहे. याप्रमाणे आपण पाहू शकता कॉलेजची कॅपॅसिटी कॉलेजच्या तिथं असलेल्या ज्या मेथड्स आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर कुठल्या प्रकारचं कॉलेज आहे त्यानंतर ते कॉलेज आहे कुठे त्याचा ॲड्रेस आपल्याला इथे पाहायला मिळतो. अंबाजोगाई येथे स्थित असलेलं आपल्याला कॉलेज पाहायला मिळतं. डिस्ट्रिक्ट बीड. छत्रपती संभाजीनगरची जी युनिव्हर्सिटी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या अंतर्गत हे कॉलेज आहे. त्यानंतर मराठी मीडियम आहे गव्हर्नमेंटचं ते कॉलेज आहे. को एज्युकेशन आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत 12 कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी ही 50 असलेली पाहायला मिळते. सीट कॅपॅसिटी इंटेक कॅपॅसिटी आपण ज्याला म्हणतो तर तब्बल आपल्याला 600 जागा गव्हर्नमेंट कॉलेजच्या असलेल्या पाहायला मिळतात. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजेच तब्बल 80पर्यंत कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामध्ये मॅक्झिमम कॉलेज जे आहेत तर ते गव्हर्नमेंट ॲडेड आहेत. गव्हर्नमेंटचं एकही कॉलेज पुणे जिल्ह्यात नाही आहे हे लक्षात घ्या. गव्हर्नमेंट ॲडेड. तर गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. याप्रमाणे कॉलेज सर्च करा आणि आपले जास्तीत जास्त ऑप्शन्स द्या. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.